आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत आजच्या 21व्या भागाचे प्रायोजक आहेत जालन्याचं दैनिक जालना नायक, नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, NRG इलेक्ट्रिक ग्रुप इंडिया आणि एक सद्गुरू भक्त। ब्रह्मचैतन्याच्या पायाजवळ म्हणून डोळ्यातून अश्रू न घालता आमच्या प्रल्हाद महाराजांनी रामानंद महाराजांच्या शरीरावर गोंदवलेला मानगंगेच्या नव्हे ज्ञानगंगेच्या काठावर सगळे संस्कार केले। 1930 मार्गशीर्ष वद्य द्वादशी बारा 13 14 दिवस गोंदवल्यात सगळी मंडळी थांबलेली आहे। हा जेव्हा जालन्याला निरोप पोहोचला, व्याकुळ झालेली मंडळी गोंदवल्यात गेली, तेही 14 दिवस तिथे राहिले। जाताना महाराजाला बरोबर नेलं, येताना फक्त पादुका आणावे लागले। तात्यासाहेबांनी सांगितलं, प्रल्हाद बुवा, या पादुका म्हणजे रामानंद महाराज असं समजा, त्यांची स्थापना करा, त्यांची उपासना करा। मराठवाडा आणि विदर्भ प्रांतामध्ये त्यांची बरीच शिष्य मंडळी आहे। त्या सर्वांना दर्शन, त्यांची उपासना सोयीचं झालं पाहिजे, म्हणून आपण तिकडे त्याच भागामध्ये समाधी स्थान निर्माण करू आणि त्या कार्याला मी स्वतः येईल। आपल्या शिष्याच्या समाधी स्थापनेला मी येईल असे सद्गुरू म्हणतात। असा अलौकिक प्रसंग इतर संप्रदायात नाही सापडणार। आमच्या वडिलांच्या हातून गोंदवल्याला रामानंद महाराजांच्या शरीरावर जिथे संस्कार झाले, तिथे एक वृंदावन निर्माण करण्यात आलं आणि त्या माणगंगेच्या काठावर 40 फूट लांब 15 फूट रुंद असा दगडी, ज्याला घाट म्हणत होते, तो घाट निर्माण केला। जसे अहिल्याबाईने घाट बांधले ना, आमच्या वडिलांनी तिथे नानाचार्य म्हणून त्यांनी तिथे घाट बांधला। आत्तापर्यंत होता, आता नामसाधना हॉल बांधला आणि घाट हॉलमध्ये आला। 1931 सालची पुण्यतिथी पुन्हा साखरखेड्याला झाली, आपल्या गोंदवल्याला झाली आणि तेव्हापासून दरवर्षी रामानंद महाराजांचा पुण्यतिथी उत्सव आपण सर्वजण द्वादशीच्या दिवशी साजरा करतो आणि मग परत येतो। 1932 साली ठरलं की रामानंद महाराजांच्या चरण पादुका आणि समाधीची स्थापना करायची। तात्यासाहेब म्हणाले होते, मी स्वतः येणार। एक वडे नावाचे गृहस्थ कोल्हापूरला राहत होते, त्यांनी संगमरवरी अशा पादुका तयार करून आणल्या, गोंदवल्यामध्ये ठेवण्यात आल्या। ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधी समोर ठेवून त्यांच्यावर अभिषेक झाला, पूर्णाचा नैवेद्य झाला आणि प्रल्हाद महाराज ते मिळवत बैलगाडीत घालून जालन्यात घेऊन आले। जालन्याहून साखरखेड्याला आले आणि महाराजांच्या शास्त्रवचन आहे की गुरोस्तु जन्मदिवसे कुर्यात उत्सव मंगला। गुरुच्या जन्मदिवशी आनंदोत्सव साजरा करावा। आपण आपले वाढदिवस साजरे करतो, तो वाढदिवस नसतो, तो जयंती उत्सव असतो। ज्या दिवशी संत जन्म घेतात त्या दिवसाला ते पुण्य तर करून टाकतात। म्हणून महाराजांचा जन्मदिवस द्वादशी काही संतांच्या जीवनामध्ये अशा तिथे साधल्या गेल्या। पहिले आमचे एकनाथ महाराज, त्यांचा जन्म षष्ठीला, त्यांची पुण्यतिथी षष्ठीला। दुसरे आमचे रामदास स्वामी, नवमीचा जन्म आणि दासनवमीचा पुण्यकाळ। तिसरे आमचे रामानंद द्वादशीचा जन्म, द्वादशीच्या पुण्यतिथी
आणि त्यामुळे जन्मोत्सवाच्या दिवशी रामानंद महाराजांच्या चरण पादुकांची स्थापना साखर खेड्यात ठरली. तर साखर खेड्यात कुठे करायची? त्या काळामध्ये रामानंदाला मानणारे 10 गावचे लोक होते. सगळे आले, महाराज आमच्या गावाला, आमच्या गावाला, आमच्या गावाला, सिंधुदुर्ग अमुक ठमुक ठमुक. ही देशपांडे मंडळी महाराजांच्या पुढे आडवी पडली. प्रल्हाद महाराजा पुढे, महाराज इथून रामानंदांना घेऊन जायचं नाही, इथेच आपण खेळण्यातच करू. तात्यासाहेबांकडे गेली मंडळी, साखर खेळण्यातच करा. मग साखर खेळण्यात कुठं? बालनाथाच्या मंदिरात. बालनाथाच्या मंदिरात कुठे करायचे? मंदिर एवढं मोठं आहे, कुठे करायचे? या पुराड्यात, त्या पुराड्यात, इथे तिथे. तात्यासाहेबांनी प्लॅनकेटवर बसून सांगितलं, जिथे प्रल्हाद बुवाने एका पायावर उभं राहून अनुष्ठान केलं त्या जागेवर काय? आज जिथे रामानंद महाराजांची समाधी आहे ना, प्रल्हाद महाराज 8 वर्षाचे 10 वर्षाचे असताना एका पायावर उभं राहून तिथे जप केलेला आहे. जप केलेली जागा कधी वाया जात नाही. आज तिथे रामानंद महाराजांच्या समाधीची स्थापना तात्यासाहेब केतकर स्वतः आलेले आहेत. त्या काळचे प्रकांड पंडित विद्वान मंडळी, झुंजीराज महाराज, दत्त महाराजांचे वडील पाचलेगावकर महाराज, लाडाबा जहागीरदार, खूप नामं कमावलेली मंडळी झाली. 4 दिवस उत्सव, नवमी ते द्वादशी साजरा झाला. आणि या दिवसापासून रामानंद महाराजांचं दूध, रामानंद महाराजांची आरती, रामानंद महाराजांचं अष्टक हे प्रल्हाद महाराजांनी करायला लावलं. पुष्कळचं काव्य आमच्या बाबाजी मेरेकरांनी केलंय. आणि काही प्रल्हाद महाराजांनी केलं आणि काही साखर खेळण्याचे देसाई देशपांडे होते त्यांनी केलं. आणि महाराजांना उठवण्यापासून म्हणजे भोपाळीपासून शेजारतीपर्यंत सगळं काव्य तयार झालं. आणि तात्यासमोर जेव्हा हे म्हणल्या जाऊ लागलं, आनंद वाटला. अरे आपल्या सद्गुरूची भोपाळी कुठे ऐकायला नाही मिळणार तुम्हाला. आपल्या सद्गुरूला घ्यावी सेवा दिनाची कुणी नसली. साखर समग्र उपासना सुरू झालेली आहे. आणि आता प्रल्हाद महाराज जास्तीत जास्त साखर खेळण्यात राहू लागले. का? स्थापून गुरुमूर्तीचे केले संस्थान. संस्थान उभं राहिले, येणारे जाणारे सुरू झाले. मग त्यांची व्यवस्था व्हायला पाहिजे. काकडापासून शेजारतीपर्यंत महाराजांची आराधना व्हायला पाहिजे. प्रल्हाद महाराजांचा मुक्काम तिथे व्हायचा. आतापर्यंत जालन्याच्या राम मंदिराची व्यवस्था त्यांच्याकडे होती. 1932 सालापासून आमचे वडील म्हणजे नानाचार्य यांना तिथे ठेवण्यात आलं. इथले सांभाळ. तेव्हापासून आमच्या वडिलांनी प्रकांड पंडित होते. त्यांच्या जीवनात खूप प्रसंग येऊन गेले. – 1954 साली एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेडला गेले आणि तिथे आमच्या वडिलांच्या प्राणोत्सर्पण झालं. त्याच्या आधी आम्हाला 3 बहिणी, मुलगा झालेला नव्हता. त्याच्या आधी एकदा आमचे वडील एका चांगल्या तरुण मुलाला घेऊन गोंदवल्याला मालाडला गेले आणि तात्यासाहेबांना विचारलं, हा मुलगा आणलाय, दत्तक घेऊ का? तात्यासाहेब म्हणाले, गरज पडणार नाही. पण आमच्या घराण्यात 4 पिढ्याचा इतिहास आहे. 4 पिढ्याचा. मुलगा झाला की बापाचं मरण. 4 पिढ्यामध्ये मुलांनी वडिलाचं, वडिलांनी मुलाचं तोंड पाहिलेलं नाही. आमच्या बाबतीत ते झालं. वडील भाद्रपद मासी गेले, मार्गशीर्षात माझा जन्म झाला. वडील गेल्यावर सगळं प्रल्हाद महाराजाला प्रपंच चालवावं लागलं. सांगायची गोष्ट अशी की प्राणोत्क्रमण व्हायच्या वेळेला महामोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्रीचे आमचे घराण्याचे घरोब्याचे संबंध, महाराजांचे मावस भाऊ म्हणजे आमच्या वडिलाचे मावस भाऊ
असं होतं. त्यांच्या घरी होते मुक्कामाला. डॉक्टरने सांगितलं धनुर्वात झाला होता, तब्येत बरोबर नाही म्हणून डॉक्टरने इंजेक्शन दिलं आणि त्या इंजेक्शनचा सेप्टिक काय म्हणतात ते झालं आणि धनुर्वाताने त्यांची तब्येत एकदम बिघडली. शास्त्री म्हणून विचारलं, नानाजी वहिनीला बोलून आणू का? म्हणले नको, मला फक्त रामानंदाचं तीर्थ आणून द्या. आणि रामानंद महाराजाचं तीर्थ घेऊन त्यांनी प्राण सोडला. म्हणजे रामानंद महाराज काय असतील, त्यांनी असे शिष्य तयार केले की त्यांना मरणाची भीतीच नव्हती. कधी काळाशी धाट जाणार केव्हा यायचं ते आम्ही तयार आहे. प्राणोत्क्रमण झालं, 3 महिन्यांनी मग आमचा जन्म झाला. पुढे त्या काळामध्ये बाबाची मेरे करायला ते ठेवण्यात आलं. इथली व्यवस्था त्यांनी पाहिली. प्रल्हाद महाराज साखर फिरणारच होते, सारखं परिभ्रमण चालू आहे महाराज. इतके प्रसंग आहेत, काय सांगावं आपल्याला. काही प्रसंग जेवढे आपल्या वेळेत बसतील ना तेवढे आपण पाहू. दीन दयाळु नाथ कृपाळु, दीन दयाळु नाथ कृपाळु, भूवरी अवतरले आम्हाले राम प्रभु गवले. राम प्रभु गवले आम्हाले, राम प्रभु गवले. किती वारू त्या थकली रसना, किती सांगाव्या अघटित घटना, शेषही वरणू शकेन जासी, शेषही वरणू शकेन जासी, मौनतया पडले आम्हाले राम प्रभु गवले. आम्हाले राम प्रभु गवले, आम्हाले राम प्रभु गवले, राम प्रभु गवले. महाराजांच्या जीवनातल्या अनेक घटना आहेत. काय अष्टपैलू जीवन आमच्या प्रल्हाद महाराज. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू. कया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. काल आपण कीर्तन करायचा प्रसंग ऐकला, लक्षात आहे ना? कालचा आज लक्षात असायला काही हरकत नाही. त्याने खूप महाराजांची निंदा केली, पण महाराजांनी त्याला एक आशीर्वाद दिला. हा स्वभाव. रामानंद महाराजांचा उत्सव आला. साखर खेड्यामध्ये बरीच मंडळी असली, 9वी ते 12शी माघ महिन्यात. त्यामुळे एक महाराजांचे स्नेही असणार
गुरुबंधू असणार आहे आणि 6 ध्यायी म्हणजे वेदाचं शास्त्राचं शिक्षण बरोबर घेतलेले असे विदर्भातले तुकाराम शास्त्री धर्माधिकारी उत्सवाच्या निमित्ताने आलेले. उत्सव संपला आणि बाकीचे लोक निघाले तेव्हा येतो असं म्हटले. रामानंद महाराज म्हणले बाबा, त्यांना बाबा म्हणत होते लोक, आपल्याला काय गडबड आहे, कोणाची नोकरी एकच आहे, राहा 4 दिवस, राहा 4 दिवस. 4 दिवस गेले, पुन्हा 4 दिवस गेले, 8 दिवसाचा मुक्काम पडला आणि काय वातावरणाचा शरीरावर परिणाम झाला. महाराजांच्या बरोबरीत होते वयानं एकदम ताप आला. औषध उपचार सुरू आहे. या तापाला त्या काळामध्ये विषमज्वर म्हणत होते. 21 दिवसाचा ताप, कमी व्हायचा, जास्त व्हायचा, कमी व्हायचा. 21 दिवस झाले. महाराज रोज बाहेरचे दौरे सोडून त्यांच्याजवळ बसलेले. 6 ध्यायी आणि अग्निहोत्री होते. वेदशास्त्राचा अभ्यास झालेला होता. खूप तपश्चर्या करणारे माणसं होते. मग त्यांची व्यवस्था केली तर रामानंद महाराजांना आवडेल म्हणून प्रल्हाद महाराज 21 दिवस कुठे न जाता येता त्यांच्यावर बसून. त्या काळात साखर खेळल्यामध्ये हार मिळत नव्हता का फळ मिळत नव्हतं. महाराज मोसंबी आणायची, संत्री आणायची म्हणजे चिखलीला पाठवावं लागायचं. माणूस तुकारामांची प्रकृती नव्हती, परिस्थिती तशी नव्हती. आमच्या प्रल्हाद महाराजांनी रोज चिखलीला माणूस पाठवायचा, संत्र मोसंब तिथून आणायचं. 21 दिवस केलं. कोण कोणासाठी करतं? बावीस 23 दिवस झाल्या. तब्येत बरी वाटली. तुकाराम बाबा म्हणाले, आता महाराज मला येऊ द्या. किती दिवस तुम्हाला त्रास देऊ? माझ्यावर तुमचे बाहेरचे कार्यक्रम रद्द केले, सारखे बसून राहत माझ्याजवळ. अहो, माझ्या घरातली मंडळी सुद्धा इतकी बसून राहत नाही. फार अवघड असतं हो. घरामध्ये आजारी असला ना त्याची सेवा करणं फार अवघड आहे. तो बिचारा नशीबवान असला तर एक तर जाता येतं, बरं झालं का, औषध घेतला का, गोळी घेतली का, घालू इतकं म्हणून लोक जातात, रोग्याजवळ बसत नाहीत. आमचे प्रल्हाद महाराज 21 दिवस तुकाराम बाबा. आणि आता बरं वाटायला लागलं म्हणून त्यांच्या हाताने रामानंद महाराजाला पवमानाचा अभिषेक 4 ब्राह्मण मेहकरवरून बोलवले. अभिषेक काय कमाल का? बाबाला बरं वाटलं रामानंदाच्या कृपेने. त्या रामानंदाला अभिषेक करून पूर्णामंडाचा नैवेद्य केला आणि त्यांना पुरेसे कपडे वस्त्राचा आहेर करून किमान 1 महिना पुरे एवढा शिधा बांधून देऊन पाठवलं. माणूस बरोबर देऊन त्यांच्या गावाला शिरपूरला पाठवलं. आणि कोणाची किती काळजी करावी, प्रल्हाद महाराजांची काळजी करणारे गुरु मिळणं खरंच भाग्यवान आहे. अशा गुरूंची ज्यांना सेवा करते ते महाभाग्यवान महाराज. हा, त्यांना वैकुंठ स्थान आहेच. काल महाराज आल्यापासून काल संध्याकाळी आमच्या साप्ते परिवाराने, साप्तेच ना, बापते हा बापतेकडे काल महाराजांचा दशमीचा नैवेद्य झाला. आज वेद पाठक म्हणून त्यांच्याकडे महाराजांचा नैवेद्य झाला. अहो, ज्यांना महाराजांचा नैवेद्य घडला, सहस्त्र ब्राह्मणाचं पुण्य मिळतं. सहस्त्र. हा, एखाद्या वैदिकाला जेव्हा घालावं 100 ब्राह्मणाचं पुण्य. आचार संपन्न वैदिक पाहिजे, 100 ब्राह्मणाचं. शास्त्री व वैदिक आहे, शास्त्रीय 500 ब्राह्मणाचं पुण्य आहे. अग्निहोत्री असला तर 500 ब्राह्मणाचं. 1 ब्राह्मण जेव्हा घातला तर, आणि एक आमच्या महाराजासारखा वेदशास्त्र संपन्न आणि संत अशाला जेव्हा घातलं 1000 ब्राह्मणाचं पुण्य आहे. यांनी महाराजाला नैवेद्य केला ते खरेच भाग्यवान आहे. तुम्हाला माझं बोलणं गप्पा वाटतील, गप्पा नाही. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. पैठणमध्ये एकनाथ महाराज राहत असताना चांगली परिस्थिती असताना एकदा बैल
मनातल्या मनात संकल्प केला की एकदा नाथ बाबांना घरी आणून जेवू घालायचं. एकनाथ महाराजांना काय काळ कोणाचाच राहत नसतो. परिस्थिती बिचारीची बिकट झाली, नवरा मरून गेला, विधवा झाली, गंगा केलेली बाई, एकूण तिलाच खायला नाही. नाथ महाराजांना कसं जेवायला बोलवू? पण बिचारीनं सीधा आटा जमा केला आणि आली नाथ महाराजांच्या इथे. महाराज, माझी एक इच्छा आहे बऱ्याच दिवसापासून. बोल बाय, काय इच्छा आहे? तुम्हाला जेवू घालील म्हणते माझ्या घरी येऊन. नाथांचं हृदय म्हणजे की विचारून नका. शांतीचा सागर नाथ महाराज. बाई, तू हरीची परवानगी का? हरी म्हणजे कोण? नाथांचे चिरंजीव, त्यांचं नाव होतं हरी पंडित. तर पंडितच होते महाराज. त्यांना नाथ महाराजांचा भोळेपणा, गबाळेपणा बिलकुल आवडत नव्हता. कोणी म्हणले की चालले दूध प्यायला, त्याला फराळ द्यायचं नाही. मी बाबांना पाठवणार नाही, मी येऊन स्वयंपाक करील. बाबा तुम्ही येऊन स्वयंपाक करा, मी पाणी आणेल, तू आण पाणी आण. हरिपंडित होते, तरुण होते. येऊन पाणी नेलं, घर तिच्याकडून सारून घेतलं, त्याच्यावर पाणी शिंपडलं, त्याच्यावर स्वतः स्वयंपाक केला, नैवेद्य झाला, वैष्णव झाला, नाथांना ठेवायला बसलं. बाई, तू वाढायचं नाही, मी वाढेल, तुम्ही वाढा, पण महाराजांना माझ्या घरी जेवून या. चरित्रात उल्लेख आहे, गप्पा मारत नाही मी. हरिपंडितांनी जेवायला वाढलं. हरिपंडित, नाथाचं जेवण झालं, आता तुम्ही जेवायला बसा, मी उष्ट नाथांचं काढते. माझं होईपर्यंत तू घरात यायचं, ती उष्ट मी काढेल. तेवढं तर करू द्या ना मला. उष्ट काढायचं काम नाही मी करेन, नाही तर मी जेवणार नाही, तुम्ही काढा. हरिपंडिताचं एक पत्रावळ काढायची, अंगणात लिहून टाकायची, दुसरी तयार, दुसरी काढायची, लिहून टाकायची, तिसरी तयार. 1000 पत्रावळी हरिपंडितांना काढाव्या लागल्या नाथांच्या. याचा अर्थ काय आहे? एकनाथ महाराज ठेवले म्हणजे किती लोक ठेवले? विधिवधित वेदवाले वेदाले वेद वेदांगत्वेन आपाततः अधिगतः अखिल वेदार्थः अस्मिन् जन्मनि जन्मांतरे वा काम निषिद्ध वर्जन पुरस्करम असा तो महात्मा अधिकारी असतो. त्याला जेवू घालायला मिळालं म्हणजे हजारो जन्माचं पुण्य असतं. महाराज तुकाराम मला सगळं महिनाभर सांभाळून घेऊन त्याच्या घरी महिनाभर पुढे एवढा शिरा दिला. तुकाराम बाबाच्या बाबतीतली गोष्ट सोडा. कसे हो सांगू तुम्हा साचार, सगळे पुढे पुढे या, पुढे पुढे या. हा, मोकळे बसा, येणाऱ्या मोकळं होऊ द्या. आधी येणाऱ्या लोकांनी मागून येणाऱ्यांची काळजी केलीच पाहिजे. आपल्याशिवाय कोण काळजी करत नाही. कसे हो सांगू तुम्हा साचार, गुरु हा शिष्यासी आधार, गुरु हा शिष्यासी आधार, गुरु हा शिष्यासी आधार, गुरु हा शिष्यासी आधार. अंतरंगी प्रेमची असते, लागी तळमळ असते, सेवा
6 गाई होते, वैदिक होते, अग्निहोत्री होते, त्यांची गोष्ट सोडा. साखरखेड्यामध्ये एक माळी घर, तिथे तरुण एक मुलगा रामजी नावाचा राहत होता. रामजी माळी वडिलाची आणि प्रल्हाद महाराजांची मैत्री होती चांगली. रामजी माळीच्या वडिलाला एकदा आपले प्रल्हाद महाराज म्हणाले, हा रामजी रामाच्या सेवेला देऊन टाक. म्हणजे महाराज तुमचाच आहे, अनुग्रह दिलेला आहे तुमचा, पण काय मला त्याच्याशिवाय कोण नाही. मी आता थकलोय. महाराजांच्या बरोबरीच होतो तो माळी. मी थकलोय महाराज, एकदा मी गेलो की हा तुमचा झाला. आणि 1-2 वर्षात तो माळी गेला. आता हा रामजी माळी नंतर तो महाराजाकडे आला. वडील गेल्यावर 1 वर्षाने, महाराज आपण मागणी घातली होती, वडील वारले, आता मी एकटा आहे, आपल्या इथं सेवेला येतो. रंगाने गोरा, अत्यंत सात्विक हा रामजी माळी राहिला. इतकी सेवा केली त्यांनी. शेतीचा व्यवहार, सामान सुमान आणणं देणं, सगळा व्यवहार, गाई बैलाचा व्यवहार सगळं त्या रामजी माळ्याकडे होता. महाराज घरातल्या लोकांना सांगितलं हा माझा भाऊ आहे, आणि भावाप्रमाणे त्याला वागवलं, शेवटपर्यंत त्याला सांभाळलं. महाराज ते सोडा, एक जनाबाई माळी नावाची बाई, माळी समाजातली, अत्यंत महाराजावर श्रद्धा असणारी बाई, परंतु भाजी विकायला यायची. निघाली की पहिल्यांदा प्रल्हाद महाराजाकडे यायची. महाराजांना आवाज द्यायचा, महाराज हात लावा नुसता. महाराज तिच्याकडून भाजी घ्यायची. काय काय आहे